साई यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. मी आहे की तर आता आपण जात आहोत विरारमध्येच, पण विरारच्या बाहेर काय आहे हे नवीन ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर संपूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा. तर आता आपण जात आहोत विरारमध्येच, पण विरारमध्ये नाही, अशा ठिकाणाला आज भेट देणार आहोत. चला जाऊ. रस्त्यामध्ये एक छानसं मंदिर लागलंय, चला पाहूया. बघायला कुठलं मंदिर आहे? ब्रह्मेश्वर शिव मंदिर. त्याला काल तर येताना आलं मंदिरात, आज तरी नाही. जागा आहे काय पुढे आणायला गाडी. खालून आपल्याला बोट पकडायला लागतो, पण आता पाणी जास्त आहे ना, तर आपल्याला वरून बोट पकडायला लागणार. तर मंडळी आता भरती असल्यामुळे आता आपण खालून बोट पकडत नाही, आपण वरून बोट पकडत आहोत. आणि त्या साईडला आहे अर्नाळा, आणि इथून अर्नाळा दिसतो थोडाफार. आणि आता आपण वरून बोट पकडतोय. आतापर्यंत तुम्हाला थोडंफार समजलंच असेल की आपण कुठे चाललो आहोत. आपण चाललो आहोत अर्नाळा किल्ला आणि तिथे असलेली मंदिरं पाहण्यासाठी. तर आता इथं आपण बोट करणार आहोत आणि किल्ल्यावर जातोय. किल्ल्याचा व्हिडिओ आणि मंदिराचा व्हिडिओ हा वेगवेगळा असणार आहे, तर दोन्ही व्हिडिओ आठवणीने बघा. आता इथे पाणी जास्त आहे, त्याच्यामुळे आपण वरून जातोय, तर इथून पाण्यात उतरून जावं लागतं. आपण ज्या मंदिरात जाणार आहोत तर समोर मंदिर दिसत आहे आणि त्या डाव्या साईडला हनुमंत बुरुज दिसत आहे. तर बघूया आपल्याला जाता येते का त्या हनुमंत बुरुजावर. इथे मंदिर पाहू. बोट कधी येईल वाट बघतोय, बघूया. आय होप सो. 20-20 मिनिटांनी कदाचित बोट असते इथे आणि 20 रुपये तिकीट असते. आता तेव्हा 20 रुपये होती, आता किती आहे आता आपण थोड्या वेळातच जाणूया. ते ना बोट सकाळी 5:30ला येते पहिली बोट, आणि त्याच्यानंतर लास्ट जी बोट असते ती 7:30ला असते. तर इथे बोट कंटिन्यू चालू असतात 15 ते 20 मिनटाच्या दरम्यान. तर तुम्हाला भेटेल
पण जर पहिली बोट पकडायची असेल तर 5 वाजता यावे लागेल आणि शेवटची आहे ती 7:30ची ही शेवटची बोट असते. तर त्याच्या आधी तुम्ही येऊ शकता. मध्ये बोट सतत चालूच असतात. सो बघूया आता किती वेळात येते आपल्याला बोट. आता तरी 10 मिनटं झाली वेट करतोय. तुम्हाला ऐकून गंमत वाटेल पण मला पाण्याची खूप भीती वाटते आणि सर्वात जास्त बोटीत बसण्याची. माझी थोड्या वेळात काय वाट लागणार आहे तुम्ही बघालच. या साईडला येते, या साईडला पूर्ण स्विमिंग करून तुम्ही पाणी एवढं जवळ असतं बोटीत बसली पण भीती वाटते मला. एवढं पाणी जवळ असतं. थोडी झूम करून घे आणि आपण खाली जाऊया. माझी अशी फर्स्ट टाइम बोट राईड आहे. लिटरली कुठे बसली बघा मी. माझ्या ह्या भीतीवर मात मी माझ्या वडिलांमुळे करू शकलेली आहे. पण तरी पण माझी बोटमध्ये जेवढी वाट लागली होती ना तुम्हाला काय सांगू. कारण की बोट इतकी हलत होती आणि त्यात ते पाणी इतकं जवळ होतं. त्याच्यामुळे माझी खरोखर खूप वाट लागली होती. मी पडले मेले असंच होत होतं माझ्या मनामध्ये नुसतं. पण तरी पण मला हा अर्नाळा किल्ला किती वर्ष पाहायचा होता. जवळजवळ मी 17-18 वर्षाहून जास्त मी विरारमध्ये राहत असली तरी पण मला हा अर्नाळा किल्ला काही पाहता आला नव्हता. तर माझा या व्हिडिओच्या मार्फत आज बघायचाच आहे मला. पालघर जिल्ह्यातील वसई किल्ल्याच्या खालोखाल अतिशय बळकट समजल्या जाणाऱ्या अर्नाळा या जलदुर्गावर असलेले हे कालिका मातेचे पेशवेकालीन मंदिर, जे जिल्ह्यातील प्राचीन मंदिरापैकी एक प्रसिद्ध मंदिर आहे. वैतरणा नदीच्या मुखावर व किनाऱ्यापासून साधारणतः 250 मीटर आत समुद्रात असलेल्या जलदुर्गा बसलेली ही देवी तालुक्यातील कोळी बांधवांसह हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जागृत व नवसाला पावणारी देवी असा लौकिक असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक अर्नाळा किल्ल्यावर येतात. मुघल, पोर्तुगीज, पेशवे आणि इंग्रज राजवटीतील अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला अर्नाळा किल्ला जलदुर्ग तसेच जंजिरे अर्नाळा म्हणून देखील ओळखला जातो. आपण आता पाहू शकता आपण आलो अर्नाळा बीचवरून. तुम्हाला बोलली ना विरारमध्येच आहे पण विरारमध्ये नाही असं वाटणार. अर्नाळापासून आपण आलो आहोत अर्नाळा किल्ल्यावर आणि इथे आहे कालिका मातेचं मंदिर. तुम्ही पाहू शकता आधी समोरच आहे कालिका मातेचं मंदिर आणि याचं महात्म्य सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. थांबली तिथे आणि तिथून आता आपण आलो इथे साईडला मंदिर आहे. इथून आपण जातोय. अर्नाळा किल्ला हा पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील अरबी समुद्राच्या मध्यभागी स्थित एक ऐतिहासिक जलदुर्ग आहे, जो जंजिरे अर्नाळा या नावाने देखील ओळखला जातो. आणि त्याच किल्ल्याच्या इथे आहे हे कालिका मातेचं मंदिर, जे अगदी अर्नाळा या ठिकाणावरून सुद्धा तुम्हाला लगेच दिसून येईल. आणि इथे आहे सर्वात जुनी तोफ. किती वर्ष जुनी असेल? 1800च्या शतकातली आहे. येथील सभा मंडपाच्या भिंतीवर विविध पौराणिक उठाव चित्रे आहेत. यामध्ये भवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असल्याचे चित्र गर्भगृहाच्या प्रवेश भिंतीवर आहे. याशिवाय रणांगणावर अर्जुनाला उपदेश करताना कृष्ण, होडीतून श्रीराम, लक्ष्मण व सीतेला पैलतीरी नेणारा नावाडी, त्याचबरोबर राधाकृष्ण व शेष, शाही, विष्णू आणि लक्ष्मी या उठाव चित्रांचा समावेश आहे. सभामंडपाच्या छतावर कोरीव काम व कलाकुसर
त्यात पहिल्या रांगेत गोलाकार टिपऱ्या खेळणाऱ्या गोप गोपिकांची चित्रे आहेत. दुसऱ्या रांगेत मंगल कलश व तिसऱ्या रांगेत गजराज आहेत. टोकावर मध्यभागी कमलपुष्प कोरलेले आहेत. गर्भगृहात एका वज्रपीठावर 3 महिरपी मध्ये मध्यभागी चांदीचा मुकुट असलेल्या वस्त्रालंकारित कालिका मातेची मूर्ती आहे. कालिका मातेच्या उजव्या बाजूला गणपती व डाव्या बाजूला शीतला देवीची मूर्ती आहे. एका आख्यायिकेनुसार या किल्ल्यासाठी खोदकाम सुरू असताना येथे कालिका आणि शीतला देवीच्या मूर्ती सापडल्या. त्याच सुमारास देवीने पेशव्यांच्या एका अधिकाऱ्याला दृष्टांत दिला की येथे माझे स्थान आहे, या स्थानकावर माझे मंदिर बांधावे व येथून पुढे किल्ल्याचे बांधकाम करावे. त्यानुसार पेशव्यांनी इसवी सन 1737 मध्ये लहानसे पण सुंदर असे कौलारू मंदिर बांधून त्यात देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. इसवी सन 1977 मध्ये येथील मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कालिका मातेच्या मंदिरासमोर मोठ्या प्रांगणामध्ये पेवर ब्लॉक्सची फरसबंदी आहे. मंदिरासमोरील उंच चौथऱ्यावर देवीचे वाहन असलेल्या सिंहाच्या 2 मूर्ती आहेत व त्यामागे मोठा होमकुंड आहे. मंदिराच्या बाहेर हनुमानाचे छोटे स्थान व बोटीच्या आकाराची तुळशी वृंदावन देखील आहे. तो वाला लाईट हाऊस आहे ना, तो मेन बीच आहे आणि ह्या साईडला आहे. हा एक्झॅक्टली जो खांब आहे त्याच्या मागे तिथून येता येतं इथे. इथे अजून आहे ना आपल्याला किल्ला पण दिसेल, इथून थोडा दिसत असेल. थोड्या तिथे जाणार आहोत पण तो व्हिडिओ आपल्याला दुसरा करायला, तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये ना, तो व्हिडिओ पण जाऊन पहा. त्या हनुमानाचं मंदिर आहे, चला पाहू. या हनुमंताच्या डोक्यावर सोनेरी मुकुट व त्याच्या तोंडावर मिशी आहेत. असे सांगितले जाते की कालिका माता मंदिराचा पाया 19 फूट खोल आहे व तेथे गोड पाणी लागले होते. 3 मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह असे कालिका मातेच्या मंदिराचे स्वरूप आहे. पूर्व, उत्तर, दक्षिणेकडे या मंदिराला मुख मंडप आहे. हे मुखमंडप खुल्या स्वरूपाचे असून घुमटाकार छत आहे. कालिका मातेच्या कृपेमुळे गावात भरभराट आली अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. येथे देवीची नित्यनेमाने पूजा केली जाते. या मंदिरात हनुमान जयंतीसह विविध उत्सव उत्साहात साजरे होतात. शारदीय नवरात्रोत्सव हा येथील सर्वात मोठा उत्सव आहे. नवरात्रोत्सवादरम्यान परिसरात जत्रेचे स्वरूप येते. या काळात 50,000हून अधिक भाविक येथे दर्शनासाठी येतात. उत्सवादरम्यान मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात येते. परिसरातील प्रांगणामध्ये तुम्ही आता पाहू शकता, इथे एकविरा मातेचे मंदिर देखील आहे. चला आता आपण नदी दर्शन घेऊया. या उत्सवाच्या कालावधीमध्ये आरती, देवीचा गोंधळ, गरबा, अष्टमीच्या दिवशीचा होम आदी कार्यक्रम होतात. या उत्सवादरम्यान कोळी बांधव पूजेची थाळी अर्पण करून देवीची पूजा करतात. तर आता तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की ह्या मंदिराला तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्ही कसे येऊ शकता, तर तुम्ही विरार वेस्टवरून आल्यानंतर तिथून बसने किंवा रिक्षाने किंवा स्वतःच्या वाहनाने सुद्धा येऊ शकता. येथे तुम्ही रिक्षाने आलात तर विरार वेस्टवरून 321 व 329 नंबर अर्नाळा पारनाक्याला उतरून, म्हणजे अर्नाळ्याची तुम्हाला बस पकडायची आहे आणि तिथे अर्नाळा पारनाक्याला उतरल्यानंतर अर्धा किलोमीटर अंतरावरती इथे बोटीचं स्टँड आहे. तिथे बोटच्या इथे आल्यानंतर तुम्ही बोटीने 20 रुपयामध्ये फक्त जाऊन येऊन 20 रुपये आहेत. तर तिथे आल्यानंतर हे मंदिर फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि येथूनच एक किल्ला देखील आहे, अर्नाळा किल्ला. तर तुम्ही या मंदिरात आलात तर त्या किल्ल्यावर सुद्धा जा आणि त्या किल्ल्याच्या परिसरात अजून मंदिरंसुद्धा आहेत, तर तीसुद्धा पाहायला विसरू नका. तर आपण किल्ल्याचा सुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहोत, त्याचबरोबर तिथे असलेल्या मंदिरांचा सुद्धा. आय होप म्हणे तुम्हाला हा कालिका मातेच्या मंदिराचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि दिलेली माहितीसुद्धा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.